महापुराच्या विळख्यात सापडलेल्या मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना पुन्हा पावसाचा तडाखा। धाराशिव, बीड, परभणी, नांदेडला झोडपलं। सोलापुरात देखील पावसाचा कहर। संभाजीनगर जिल्ह्यात तुफान पावसाचं थैमान। अनेक भागात घरात आणि सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी। महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा। अहिल्यानगर जिल्ह्यातही तुफान पावसाची हजेरी। दसऱ्याच्या तोंडावर झेंडू फुलाचं पीक पाण्यात। शेतकरी हवालदिल। जायकवाडी धरणातून मोसमातला सर्वात मोठा विसर्ग। धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडले। गिरीश महाजनांकडून जायकवाडी धरणावर जाऊन पाहणी। मराठवाड्यातील अतिवृष्टीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। फडणवीसांची नुकसानग्रस्त भागातील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा। फील्डवर उतरून काम करण्याच्या स्पष्ट सूचना। मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट। अनेक सखल भागात साचलं पावसाचं पाणी। वसई विरार परिसरात देखील रस्त्याला तळाचं स्वरूप। तमिळनाडूमध्ये विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी। 39 जणांचा मृत्यू तर 70 जण जखमी। केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडे अहवाल मागितला। चेंगराचेंगरीतील मृतांचं पार्थिव कुटुंबियांना सुपूर्द। मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर। तर विजयकडून प्रत्येकी 20 लाखांची मदत देण्याची घोषणा। आशिया चषकाच्या फायनलमध्ये आज भारत पाकिस्तान 41 वर्षांनी आमने सामने। तर सामन्यावर बहिष्कार टाका, उद्धव ठाकरेंचं आवाहन।